त्याला पाणी द्यायचं होतं पिकाला. तो गरीब माणूस शेती मजबूतीचा व्यवसाय करायचा तर तुम्ही मजबुरीचा करतात का? आणि मग आमचा दुसरा हक्क मंत्री महोदय सांगतो. दुसरा हक्क काय अध्यक्ष महाराज, की आमच्याकडे हे गरीब आहे ना, एक पीक घेणारे शेतकरी मॅक्झिमम आहे, धानाचं पाणी लागतं आणि नाल्या नद्यांवरून पाणी घेतो. तुम्ही काय म्हणताय? नाही नाही, तुम्हाला सोलार पंपच घेतला पाहिजे, तो नादुरुस्त जागा तर मरा, पण घ्यायचा सोलार पंपच. अरे तुम्ही एकदा तांत्रिक दृष्टिकोनातून तिथं सोलार पंप बसतो की नाही बघितलं पाहिजे ना. परिणाम काय झाला? आत्ता हे तुमचाच विभागाची टिप्पणी आहे, कदाचित तुमच्याकडे आली असेल. तुमच्या विभागाला याची जाणीव आहे की काही पंप पुरामुळे नादुरुस्त झालेले आहे आणि पंपांना दुरुस्तीसाठी बराच कालावधी लागतो. कारण काय तर कंपनीचा विमा प्रतिनिधी आवश्यक कागदपत्र मिळाल्यानंतर पडताळणीसाठी, आता हे लिहिलं नाही, हे गुप्त वाक्य आहे, चंद्रावरून प्रवास करून येतो. मग तितके दिवस लागतात आणि मग तो शेतकरी त्याच्या पिकाला पाणी देऊ शकत नाही आणि मग तुम्ही त्याला पीक विमाही देत नाही. म्हणजे दुहेरी मार, त्याचंच अन्न खायचं आणि त्याला दुहेरी मार द्यायचा अध्यक्ष महाराज. आणि आता सदर पंप यामुळे नादुरुस्त आहे. तर माझी पहिली मागणी आहे की तुम्ही जिथं योग्य आहे तिथं सोलार पंप दिलेच पाहिजे. हे जबरदस्तीने द्यायला काय मंत्रिमंडळाची खाती आहे की इच्छेच्या विरुद्ध खाती द्या? जबरदस्तीने का देताय तुम्ही? त्याला जर एजी पंप पाहिजे. मग तिसरा मुद्दा जो अजून गमतीशीर आहे, आमचा हक्क काय हेही सांगतो. खरं तर विदर्भ मराठवाड्याची लोक साधी आहेत, खूप साधी आहेत. कारण मी जावई असल्यामुळे मला मराठवाड्याचा तर फार चांगला अनुभव आहे, साधी असतात. अध्यक्ष महाराज, हे कधी केलं सोलार पंपाचं गणित? जेव्हा इतरांची, म्हणजे मामा याचा अन्वयार्थ अन्यथा घेऊ नका, मी तुम्हाला छोटं एक उदाहरण देतो. मी तर खूप विश्लेषण केलं, एक छोटं उदाहरण देतो. किती अनुशेष हा विदर्भाचा आहे. आमचे नाईक साहेब, तुम्ही लक्षात घ्या, आपल्यावर खूप अन्याय होतो, आपल्याला पताच लागत नाही, आपल्याला आहे ना शुगर कोटेड टॅबलेट दिल्या जाते. अध्यक्ष महाराज, आता मी साधारणतः गणित देतो आणि हा कागद नंतर तुम्ही पाहिजे असेल तो देतो. आर्थिक पाहणी अहवाल 7.13.1 पान नंबर 102. आपण काय म्हणतो काय, राज्यात माहे मार्च 2024 पर्यंत एकूण 48.69 लाख कृषी पंपाचे विद्युतीकरण करण्यात आले. ठीक आहे, तुम्ही नाही केलंय, तुम्ही येईपर्यंत 24 पर्यंत, ते मार्च 24 पर्यंत झालं, मान्य. तुम्ही आम्हाला एजी पंपाचे भरलेली डिमांड वापस पाठवली. म्हणजे जवागा बोलल्यानंतर त्याला ताटावरून उठवल्यावर जेवढं पाप लागतं की नाही, हे तसं आहे. तुम्ही डिमांड घेतली 19 मध्ये, 20 मध्ये, 21 मध्ये, 22 मध्ये, शेतकऱ्यांनी पैसे भरले आणि तुमचा काय पराक्रम आहे त्याची चेक वापस करतात. त्याला सांगताय की एजी पंप आम्ही देणार नाही. मी तेही आकडे वाचतो माननीय मंत्री महोदय. आता मला सांगा, ठीक आहे, 48.69 लाख कृषी पंपाचे विद्युतीकरण करण्यात आले. सन 2024-25 मध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत 1,20,807 कृषी पंपाचे विद्युतीकरण केले. कोणाचे केले? का नाही केले विदर्भाचे? का नाही केले मराठवाड्याचे? म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांना सांगायचं विदर्भ मराठवाड्याची कामं करू नका, पहिल्यांदा आपला पूर्ण टार्गेट पूर्ण करून घ्यायचा आणि मग सांगायचं नाही नाही आता आम्ही कुणालाच देणार नाही. आम्ही शपथ घेतली आहे की आता आम्ही कुणाला एजी पंप देणार नाही. घ्यायचं असेल तर सोलारच घ्यावं लागेल, आपकी इच्छा रहो या ना रहो. अध्यक्ष महाराज, अरे आमच्या चंद्रपूरमध्ये पॉवर स्टेशन आहे, चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन. आम्ही राख बुकतोय रोज 15,000 टन एक CTPS ची राख आहे. आणि काय तर नाही आम्ही विजेचा पंप देणार नाही. दारीवाल आम्ही प्रदूषण सहन करायचं. अध्यक्ष महाराज, वर्धा पॉवर, GMR, अरे वीज आम्ही निर्माण करायची. जो पोरगा अन्न देणाऱ्या आईला उपाशी ठेवतो ना, तर तिकडे चित्रगुप्ताच्या रेकॉर्डमध्ये त्याचा खूप वाईट रिमार्क होते. इथं एखाद्याचा वाईट रिमार्क झाला तर चालतो, तिकडे वाईट रिमार्क होता कामा नये. आम्ही प्रदूषण सहन करायचं, राख बुकायची आणि किती एजी पंप मागितलं आम्ही, तुम्ही चेक वापस करता. मानव विकास निर्देशांकामध्ये आमचा जिल्हा 0.718 आहे. आता फक्त एक
तुम्ही कसा अन्याय करता ते सांगतो. माझ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या अध्यक्ष महाराज 3,61,799 आहे. यापैकी 2,60,462 हे अल्पभूधारक आहे. 1,792 गाव आहे. आम्हाला कृषी पंप किती आहे? लोकसंख्या 3,61,799, कृषी पंप आहे 65,316. ठीक आहे, मी समजू शकतो. आता मी तुम्हाला दुसरा आकडा देतो, अन्यथा घेऊ नका हो भाऊ. दुसरा आकडा देतो. सोलापूर जिल्ह्यात किती शेतकरी आहे? 7,74,691 आणि पंप किती दिले आहे? 4,712. म्हणजे आम्हाला पंप द्यायचे असेल तर तुमचं धोरण आमच्यासाठी मरण. हे काय आहे? एजी पंप देताना आता मी पुढचे आकडे देतो. अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये आमचे किती अर्ज होते, म्हणून मी तुम्हाला म्हणतो की जावयागा नाराज करू नका. आमचे एजी पंप पूर्ण द्या. ते अधिकाऱ्यांच्या नादागा लागू नका. आपल्या अधिकाऱ्यांच्या नादागा मीही कधी लागलो नाही, तुम्हीही लागू नका. हे त्यांचं एक साचेबंद उत्तर आहे, त्यांचं एक जीवनशैली आहे. आपण शेतकऱ्यांच्या मधात राहतो. किती अर्ज होते? चंद्रपूर सर्कलचे फक्त 1447 अर्ज हे एजी पंपासाठी होते. तुमचा रेकॉर्ड म्हणतो नाही, आम्ही टोटल चेक इश्यूड वापस 1447. तेवढी एजी पंप द्यायला ज्या जिल्ह्यांनी तुम्हाला ऊर्जा दिली, थर्मल पॉवर स्टेशन दिले, त्याला तुम्ही एजी पंप देऊ शकत नाही. 1447. मी हिशोब करत बसलो काल रात्री, तुमच्यामुळे कारण नसताना जागरण झालं. अध्यक्ष महाराज, एकूण तुमचे जेवढे पंप आहे ना त्याचा मी रेशो काढला. विदर्भामध्ये 56च्या करारानुसार आम्हाला 23% पंप आमच्या वाट्याला यायला हवे. आमच्या वाट्याला किती यायला पाहिजे? 10,93,713 एजी पंप आमच्या वाट्याला यायला पाहिजे. जर तुम्ही दांडेकर समितीचा अहवाल स्वीकारत असाल, तुम्ही विजय केळकर समितीचा अहवाल स्वीकारत असाल तर 10,93,713. आता किती आहे? 9,69,632. म्हणजे आमचा हक्क किती आहे विदर्भाचा? विदर्भाचा हक्क अजून 1,24,021 एजी पंपाच्या अनुशेषाचा आमचा हक्क आहे. 1,00,000. तुम्हाला मदत पाहिजे तर मराठवाड्याची मी काढून देऊ, पण अन्याय करायचा नाही, अन्याय सहन करायचा नाही. त्याच्यासाठी मंत्रिपद गेलं तरी चालते, पण अन्याय सहन नाही करायचा. आता 1,24,021 हा जर अनुशेष आमचा आहे आणि द्यायचे किती आहे? द्यायचे किती आहे? तर विदर्भाचे एकूण नागपूर विभागामध्ये जेवढे कनेक्शन आहे एजी पंपाचे पेंडिंग ते 17,361 आहे. आणि समजा मी अकोला अमरावती विभागाचे एकत्र केले तर ते 9,248. म्हणजे एकूण तुम्हाला 26,609 एजी कनेक्शन फक्त द्यायचे आहे. अनुशेष किती आहे? 1,24,021. तर कमीत कमी तुम्ही नवीन निमंत्रण देऊ नका, पण ज्यांना तुम्ही निमंत्रण दिलं आणि ज्यांचे तुम्ही पैसे भरून घेतले, त्यांच्या कष्टाचे पैसे आहे, घामाचे पैसे आहे, बिना व्याजाने तुम्ही भरून घेतले, हे विदर्भाचे 26,609 पुन्हा द्यायचे की नाही हे मी समजू शकतो. दिले पाहिजे. खरं तर 1,24,021 एजी पंपाचा अनुशेष आहे, तोपर्यंत पंप दिले पाहिजे. पण खूप तुम्हाला देण्याची इच्छा नसेल, खूप त्रास होतोय, इतकी अडचण आली आहे की आता हे दिल्यानंतर प्रकाशगड विकावं लागेल, तर मी समजू शकतो. पण नाही तर कमीत कमी अनुशेष भरता आला नाही तर शेतकरी ज्यांनी 5-5 वर्ष वाट पाहिली चातकासारखी की तुम्ही एजी पंप द्याल, एका सकाळी कोणाच्या डोक्यात सुपीक डोक्यामध्ये नापीक कल्पना येते, एका झटक्यात फाईलवर सही करतात यांचे चेक वापस करा म्हणून, आणि तुम्ही आमच्या सर्वांचे चेक वापस करून टाकले. म्हणजे एकीकडे सोलार पंप जबरदस्तीने द्यायचे, सोलार पंप दुरुस्तीला 4-4 महिने लावायचे, त्या शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं, शेतकऱ्यांना संकटात आणायचं. हा कोणता अघोरी आनंद आहे? हा कोणता आसुरी आनंद आहे? अध्यक्ष महाराज, मी माझ्या जिल्ह्याचा पालकमंत्री असेपर्यंत अतिशय संवेदनशीलने भांडायचो, कनेक्शन द्यायला लावायचं. मी सांगायचो पैसे नसेल डीपीडीसीतून घ्या, तुमच्याकडे पैसे देत नसतील तर तुम्ही खनिज मधून घ्या, पण शेतकऱ्याच्या शेताला पाणी न देणं म्हणजे देवानी शरीर बनवून पाठवलं
पण आत्मा न पाठवला तर जशी त्या शरीराची अवस्था होते तशी त्या शेतीची अवस्था होते. आणि कमीत कमी माझा आपल्याला आग्रह आहे, सोलार पंपाच्या दुरुस्तीच्या संदर्भात तुम्ही उत्तर द्या, मला माहिती आहे, कारण ते ब्रीफिंग तुम्हाला झालं आहे की आता असा आहे, ती कंपनी बदलवू वगैरे. पण मी प्रश्न विचारताना फक्त मगमपट्टी नाही विचारते, मी याच्यावरचा स्थायी उपाय सांगतो आहे की तुम्ही आत्ता आमचे जेवढे कनेक्शन हे तुमच्याकडे पेंडिंग आहे 1447, तुम्ही लिहिलाय चेक इश्यू 100%, म्हणजे तुम्ही आमच्या विदर्भाचे तर साधारणतः किती केले, 99% चेक इश्यू करून टाकले. एवढी काय घाई होती हो? म्हणजे शेतकऱ्याचा चुकारा देताना चेक इश्यू नाही होत, रोजगार योजनेची मजुरी देताना चेक लवकर इश्यू होत नाही, पण याचे मात्र चेक एवढ्या वेगाने की यांना तर जसं अमेरिकेने त्यांच्या राष्ट्रप्रमुखाचा नोबेल पुरस्कारासाठी नाव पाठवलं तसं या अधिकाऱ्याचं पाठवा ना नोबेल पुरस्कारासाठी. एवढ्या वेगाने काम करणारा तर जगात सापडणार नाही शोधून. हे तर दुर्मिळ प्रजातीचे लोक आहे. जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान करायचं असेल तेव्हा किती वेगाने चेक पाठवले. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये 47,197 पंप एजी पंपाचे अर्ज महाराष्ट्राचे सांगतोय हे पेंडिंग आहे. चेक 45,114 पाठवून दिले, 96% वाढवले. काय रेशो आहे हो, काय रेशो आहे. मला जर नोबेल पुरस्कार वाल्यांनी विचारलं की तुम्ही नाव सुचवा तर मी नक्की या अधिकाऱ्याचं नाव सुचवेन. किती वेगाने काम करताय, एवढ्या वेगाने काम करू नका हो. नजर हटी दुर्घटना घटी, एवढ्या वेगाने करू नका. आता फक्त तुम्ही एक काम वेगाने करा की आमच्या चंद्रपूरचे जेवढे एजी कनेक्शन आहे तेवढे देण्यासाठी आश्वासन द्या आणि नंतर